मुख्य पदाधिकारी आले आहेत। आज स्वर्णिम दिवस आहे की मोदीजी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनत आहेत। संपूर्ण जगातले अनेक देश ज्या दिवसाची वाट बघत होते तो दिवस आज आला आहे। 140 कोटी भारतीयाकरता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होत असताना जनतेला अपेक्षा आहे, मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे आणि या विकसित भारताकरता मोदीजी जे 5 वर्ष काम करणार आहे, या 5 वर्षात बदललेला भारत आपल्याला दिसेल। कारण मोदीजी जेव्हा एकदा संकल्प करतात तर तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही। मला वाटतं आज महाराष्ट्रामध्ये 97,100 बूथवर आमच्या सर्व शहरामध्ये, तालुक्यामध्ये, विधानसभा मंडळामध्ये हा जल्लोष होणार आहे। 7:15 वाजताची वाट लोक देशभर बघतात आहे आणि हा दिवस महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासात महत्त्वाचा दिवस आहे। मी मोदींचा आभार मानतो की महाराष्ट्राकरता 6 मंत्रिपद देण्याचा निर्णय त्यांनी घेतला, जो आज दिसतो आहे, संध्याकाळी कळेल। पण आज या महाराष्ट्राकरता थोडा आम्हाला कमी त्या ठिकाणी सीट मिळाल्या तरी मोदीजींनी मोठं स्थान महाराष्ट्राला दिलं आणि 6 मंत्रिपदं जे आम्हाला मिळाले आहे, हे जे मंत्री आम्हाला मिळाले आहेत यांची एक आमचा विकासाकरता फार मोठी मदत होणार। आणि मोदीजी जे निर्णय घेतील 5 वर्ष, संपूर्ण निर्णय समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत महाराष्ट्राच्या विकासाकरता आम्ही शेवटपर्यंत पोहोचवण्याकरता आमची संघटना काम करेल आणि मजबूत महाराष्ट्र निर्माण करण्याकरता मोदीजींनी ज्या ठिकाणी आम्हाला आश्वस्त केलं आहे, आज मंत्रिपदं 6 दिले आहेत, पुढच्या काळात महाराष्ट्रसुद्धा देशाच्या विकासामध्ये महत्त्वाचा रोल ठरेल असं मला वाटतं। बावनकुळे साहेब, महाराष्ट्रामध्ये जे नवीन मंत्रिपद देताना अनेक धक्के दिलेले दिसून पण येतात, म्हणजे एकदम 2 नवीन चेहरे आणले, ते काय नेमकं काय कॅल्क्युलेशन आहे? महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या दृष्टिकोनातून काही ह्या गोष्टीच्या पेरणी झाल्या आहेत का? नाही, मला वाटतं एक अत्यंत चांगलं निवड मोदीजींनी केली आहे। नवीनांना संधी दिली आहे, जुन्यांनाही सन्मान दिला आहे, रिजनली बऱ्यापैकी बॅलन्स केलेला आहे, सामाजिकही संतुलन त्या ठिकाणी केलं आहे। आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं काय तर नितीन गडकरी साहेबासारखे विकसित भारताकरता काम करणारे त्यांच्या मंत्रिमंडळातले एक महत्त्वाचे मंत्री आहेत। पियुष गोयलजी आहेत, रक्षाताई 3दा खासदार झाल्या आहेत, मुरली मोहोळचा मोठा अनुभव आहे, महापौर वगैरेचा मोठा अनुभव आहे आणि त्यामुळे रामदास आठवलेजी तर आहेच। त्यामुळे मला वाटतं की जे मंत्री दिले आहेत ते महाराष्ट्राच्या विकासाकरता अत्यंत मोठा रोल अदा करतील असं मला वाटतं। सर, NCPचं नेमकं काय झालं आहे इथं? हा सगळ्यांना प्रश्न आहे। NCPचं खरंच इंटरनल प्रॉब्लेम होता की हा NDA अलायन्समधला इश्यू झाला म्हणून घेतला नाही? मला वाटतं की कुठलाही इश्यू नाही आहे, काही दिवसाकरता निर्णय होईल आणि देवेंद्रजींनी याबद्दल सांगितलेलं आहे आणि मला वाटतं देवेंद्रजींनी सांगितलं त्यानुसार पुढे जाईल। धन्यवाद। आपल्याबरोबर होते बावनकुळे साहेब, त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली। अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, दिल्ली।